नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तोडी मिल फॅन्टसी हे नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं आणि मग नंतर करोनाचं संकट आलं वगैरे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण पुन्हा एकदा नव्या जोमानं तोडी मिल फॅन्टसी आपल्यासमोर येतं आहे आणि त्यानिमित्ताने त्या नाटकातले प्रमुख कलाकार हे आपल्यासोबत आहेत. सूरज कोकरे आहे, जयदीप मराठे आहे आणि श्रीनाथ म्हात्रे आहे. स्वागत आहे तुमचं. श्रीनाथ, तू एक उत्तम संगीताची जाण असलेला, तू स्वतः संगीतकार आहेस आणि ह्याच्यात तू अभिनय करतो आहेस. तुझ्या भूमिकेबद्दल? मी यात 2 भूमिका साकारतो. एक आहे सूत्रधार आणि दुसरं आहे आम्या माने. सो सूत्रधार या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर सूत्रधार सुरुवातीपासून शेवटपर्यंत नाटकाचं कथानक जे आहे तो सांभाळतो आहे आणि आम्या माने जो आहे तर त्या 3 मित्रांपैकी एक आहे जो सांभाळणारा असतो सगळ्यांना. म्हणजे समजा शिरीष कोचरेकर नावाचा जो मित्र आहे तो पूर्ण म्हणजे असा एकदम सरफिरा आहे, तो एकदम डेंजर आहे तो. सो अशा काही सिच्युएशन्स येतात त्यावेळेला जर कोणी बॅलन्सअप करत असेल गोष्टी तर तो आम्या माने करतो. आणि आम्या माने मुळात त्याची गावाकडची सगळी ज्या गोष्टी तो सोडून इथे आलेला आहे आणि त्यांचं काहीतरी बिझनेस आणि स्टार्टअप ह्या गोष्टींना घेऊन त्यांच्या खूप मोठ्या फॅन्टसीज आहेत आणि ह्या तिघांची एक गट्टी आहे. आम्या, शिऱ्या आणि घंट्या ह्या तिघांची. त्यातला आम्या. जयदीप, तू कोणतं कॅरेक्टर? मी यात शिरीष कोचरेकर नावाचं पात्र आहे. म्हणजे सरफिरा म्हणाला तू? नाही, सरफिरे हा चुकीचा शब्द आहे. सडाक फटिंग हा करेक्ट शब्द आहे त्याचा. की तो मुंबईतला गिरण गावातला सडाक फटिंग मुलगा आहे जो दुनियादारी आणि मित्र या सगळ्यातला एक म्हणजे आत्ता आपण तुम्ही लालबागपरमध्ये फिरत असाल तर तुम्हाला अशी पात्र तिथे दिसत राहतात की जी दुनियादारी करत असतात. त्यांना बाकी कशाशी घेणं देणं नाही, मित्र, आपला परिवार हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असतं. तसं ते पात्र आहे आणि मी मूळचा परळचा असल्यामुळे मला ते पात्र करताना म्हणजे आजूबाजूला मी त्या लोकांमध्येच जगत आलो आहे. सो मला ते करताना खूप मजा येते आणि पात्र पाहिल्यामुळे ह्याच्याकडनं ही गोष्ट त्याच्याकडनं ही गोष्ट करून ते एक मिश्रण झालेलं आहे शिरीष कोचरेकरचं आणि ते करताना खूप मजा येते पात्र. येस. सूरज, तुलाही आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून बघितलेलं आहे, तुझा एकपात्री प्रयोगसुद्धा बघितलेला आहे. तोडी मिलमधल्या भूमिकेबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली तोडी मिलमध्ये मी एकच भूमिका करत नाही आहे, मी 5 भूमिका करतो आहे वेगवेगळे. आणि आता 5 भूमिका फार वेगवेगळ्या आहेत. ॲक्च्युली खरं सांगायचं तर हे जे सगळे आहेत त्यांचा बाप आहे, म्हणजे त्या प्रत्येकाचा एक एक बाप दाखवलो आहे मी त्यात. आणि असं म्हणजे कॅरेक्टर्स आहेत सगळे. सो त्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर पहिला ईशा सिंगचे वडील आहेत. त्याच्यानंतर शिरीष कोचरेकर जो हा पात्र करतो त्याचे वडील आहेत. नंतर घंट्या पावशेचे वडील आहेत. नंतर पिझ्झा बॉयचा एक कॅरेक्टर आहे आणि त्याच्यानंतर शिरीष कोचरेकरचा बॉय म्हणून एक आहे. तर असे विविध भूमिका आहेत त्याच्यात ॲक्च्युली. आणि ते म्हणजे सांगायला गेलं तर खूप आहे त्या पात्रांबद्दल. पण ते पात्र पण त्याची अपब्रिंगिंग पण ह्याच एरियातली लोकॅलिटीमधली आहे आणि ह्याच कल्चरमधली आहे, गिरणगावमधली. जाता जाता संगीताचा विषयीचंच नाटक आहे, म्युझिकल आहे, तर एखादी संगीतमय झलक. मुंबई शहर. सुरू करतो. मुंबई शहर है ये, मुंबई शहर है ये, मुंबई शहर है ये, मुंबई शहर है ये. बादशाह भी सर पे है ताज, सपने है लार्ज, घर पे ना अनाज, क्वार्टर भी के सो जाज. मुंबई शहर है ये, मुंबई शहर है ये. सूर्य ही ते तळपून थकलेला, कामगारांचा शाप या मुंबईला. 5 स्टार हॉटेल, चिमण्या, चाळी, मिलचा भोंगा, लोकल वारी, बप्पावगिरी, दुनियादारी, चायला आपला कामच भारी. मुंबई शहर है ये, मुंबई शहर है ये, मुंबई शहर है ये, मुंबई शहर है ये. क्या बात है. म्हणजे खरोखरच एक भन्नाट गाणं आणि वास्तव मांडणारं गाणं. असाच हा म्युझिकल तोडी मिल फॅन्टसी बघायला आपल्याला जायचं आहे शनिवारी 22 जूनला शाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दुपारी 4 वाजता. विश ऑल द बेस्ट. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.